आपण जर कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका बाजूला आपलं कॅसेटचं दुकान लागतं आणि एका बाजूला असं प्रसादाचं दुकान असतं. त्या कॅसेटच्या दुकानामध्ये 10-15 वर्षापूर्वी गाणं लागायचं, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, असं गाणं लागायचं ना, लागायचं. आता पाठीमागे 4-5 दिवसापूर्वी गेलतो तेव्हा गाणं लागलं होतं, हॅलो मी पांडुरंग बोलतोय. पहिलं गाणं हे जुनं आहे आणि आत्ताच गाणं आत्ताच आहे बरं काय. 4-5 दिवसापूर्वी गेलतो तेव्हा गाणं लागलं होतं विठ्ठल महाराज. फार जुना काळ, फार सुंदर होता. तात्या तुमच्या काळामध्ये, तात्याने आताच मला सांगितलं, तुमच्या ताकडगावला म्हटले 10-15 वर्षापूर्वी मी 15 वर्ष कार्यक्रमाला होतो म्हणले. 15 वर्ष आम्ही तेव्हा लहान असतो महाराज, तात्या खूप लहान असतो, आम्ही शिकायलाही नव्हतो. तेव्हाचा काळ आहे, जुना काळ फार सुंदर होता बरं का महाराज. जुन्या काळातल्या कविता सुंदर असायच्या. असं म्हणतात की जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायच्या, असं म्हणतात. काय, जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायचे असं म्हणतात बरं का. आता राहू द्या, जुना काळ फार सुंदर होता. जुन्या काळातल्या महिला जर आपल्या मुलाला झोपी घालायचं म्हटलं की गाणं म्हणायच्या, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, असे गाणे लागायचे बरं का. सुंदर गाणे असायचे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, जुन्या काळातले कविता त्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे आणि कीर्तनकाराने अभंग घेतला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, घरी जाऊन कविता तयार करायचा. आई थोर तुझे उपकार 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ, जन्म देवोनी देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, असे गाणे असायचे. सगळ्यात पहिला चित्रपट आलता तेव्हा गाणं होतं, भातुकुलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ही कहाणी. भातुकुलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ही कहाणी, असे गाणे लागायचे. चला लांबेला आपलं सुंदर गाणे असायचे. आपण एक गाणं म्हणतो त्या अभंगाच्या पहिल्या चरणाकरता, अभंगाच्या पहिल्या भाविक शब्दावरती फिट बसल, अभंगाचं पहिलं चरण तुमच्या डोक्यामध्ये बसेल याच्याकरता सांगतो. आपण गाणं म्हणलं, भक्त पुंडलिकासाठी. या गाण्यातलं कडू आपल्या अभंगाला स्पर्श करणार आहे. कुठलं? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. 16.5 वर्षाची कान्होपात्रा नावाची मुलगी आहे. आई माहिती आहे, बाप माहिती नाही, वेश्याची मुलगी आहे. अरे एवढी सुंदर दिसायची. कान्होपात्रेनं जर पान खाल्लं तिच्या गळ्यातून दिसायचं बरं का. आणि कान्होपात्रेनं जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं महाराज. ती काय आपल्या बायकासारखी नव्हती, काळी बेंद्री मेन कापडी, बघ ती कवाडाकडे चालली भिताडाकडे, एक डोळा ह्याकना किदर विद्याकना, अशी नव्हती ती. अहो तिनं जर पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं महाराज. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं महाराज. एवढी सुंदर होती. पण वेश्येची मुलगी होती. ज्ञानोबरांची बिडगी. ज्ञानोबराय, माझ्या जीवनाचा मला उद्धार करायचा. ज्ञानोबराय, जीवन मला परिपूर्ण करायचे, सफल करायचे, सांगा ना ज्ञानोबराय काय करू. अगं कान्होपात्रे, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतोय, त्याच्या मंदिरामध्ये जा, पायामध्ये घुंगरं बांध, हातामध्ये चिपळ्या घे, गळ्यामध्ये विना घे आणि नाचून अखंड विश्वाच्या मालकाचं भजन कर. तो देव तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. कान्होपात्रा आता विश्वाच्या मालकाच्या मंदिरात गेली, पायामध्ये घुंगरं बांधले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला आणि नाचून देवाचं भजन करायला लागली. अरे एवढी सुंदर नाचायची, जग तिला आता जवळ घेऊ लागलं. पण त्यावेळेस पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं आणि त्या बिदरच्या बादशाची नजर त्या कान्होपात्रेवरती पडली आणि त्यानं सांगितलं, अरे एवढी सुंदर मुलगी आहे, देवाच्या दारामध्ये काय नसते म्हटलं, हिला आपल्या दरबारामध्ये घेऊन या. सैन्य पाठीमागं धावलं. कान्होपात्रेच्या कानावरती बातमी गेली आणि कान्होपात्रा धावत 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 विश्वाच्या मालकासमोर गेली आणि देवाच्या पायावरती देवाला डोळे भरून पाहिलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो 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 धरिला पंढरीचा चोळा
धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. देवाला हृदयामध्ये साठवलं आणि देवाला डोळे भरून पाहिल्याच्या नंतर देवाच्या चरणावरती कानोपात्रेनं प्राण सोडला. लोटण्याचा प्रयत्न केला तर कानोपात्रेचं प्रेत बाजूला पडलं होतं. आता सगळी ब्राह्मण मंडळी एकत्र झाली. कुणी म्हणायचं अरे एका वेश्येची मुलगी आहे, एका वेश्येची मुलीनं देवाला बाटवलं, देवाला आता चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल. कुणी काय सांगायला लागलं. पण तेवढ्यामध्ये एक अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं अरे ज्या आरती या मुलीनं देवाच्या पायावरती आपला प्राण समर्पित केलाय त्या आरती मुलगी सामान्य नाही, हिचं प्रेत या गाभाऱ्यामध्ये ठेवा आणि रात्री देव जे सांगेल ते आपण करू. पूर्वीच्या काळामध्ये साधूला देव बोलायची कारण ती पैसे घेत नव्हते बरं का. आणि प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं आणि ठेवण्यात आल्याच्या नंतर रात्री ठीक 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला जाग केलं आणि सांगितलं यानंता रे यानंता रे यानंता तुझं मी सांगत असे अनंता पाहे पा कान्हो पात्रा पवित्र अनंता. अरे या मुलीसारखी पवित्र मुलगी विश्वाच्या पाठीवरती कुठं नाही. अखंड हिनं माझं चिंतन केलंय, नामस्मरण केलंय, भक्ती केली. एक काम कर, या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आजही तुम्ही पंढरपूरला गेला तर पहिलं दर्शन कुणाचं आहे? कानोपात्रेचं आहे. नंतरचं दर्शन विश्वाच्या मालकाचं आहे. महाराज भाविक इतका देव भाविक आहे. कानोपात्रा कोणत्या कुळातली आहे, कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, देवानं विचार केला नाही. तिला आपल्या मंदिरात जागा दिली. देव भक्तासाठी काय करायला तयार असतो बरं का महाराज. भक्ता कारणे यानी घेतली से आळी 10 गर्भवास सोसियले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही खेळावया न्याव माझ्या कानाच नाव भर घ्याव माझ्या कृष्णाच नाव भर घ्याव. भक्तासाठी देव काय करायला तयार असतो. चला भाविक या शब्दाचा अर्थ पण तुम्हाला सांगितलाय. पुढं काय 3 नंबरचा शब्द असा आहे जुनाट. किती जुनाट आहे? जुनाट जुगाडीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे वा. आणि 4 नंबरचा शब्द असा आहे चांगला. तर किती चांगला आहे? सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा ज्ञानदाता पुराला ज्ञानदाता पुराला सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा पुराला तेने नंदाचा पुराला सावळा देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा. किती चांगला आहे. सावळा देखील आनंदाचा त्याने आनंदाचा पुराला इतका चांगला आहे. याच्या पलीकडे आम्ही त्याला जसं बनवतो तसा आमचा देव होतो. मग तुम्ही म्हणताल की महाराज काय फळ मिळालं तर सांगतात फळ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मनवनी चिता नाही ना जागाही मनवनी चिता काही मनवेनी चिंता
चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. तुकोबराय म्हणतात, मनवनी चिंता नाही आम्हा दासा, न भेव गर्भवासा जन्म घेता. जन्म मृत्यूचं भय आता आमच्या जीवनामध्ये राहिले नाही. कसल्याही प्रकारची चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. न भेव गर्भवासा जन्म घेता म्हणजे गर्भवासनेचं दुःख आता आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही. न भेव गर्भवासा म्हणजे काय, तर न भिणे. बरं का, कोण भिर. अच्छा वा, काय गर्भवासाचं दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम. वा, मस्त पाठ आहे बरं का बाबाचा. घालून प्रमाण देतात बरं का. वा वा वा, इथलेच बर बर वा वा बर बर. विठाला विठ्ठल. न भेव गर्भव असा जन्म घेता म्हणजे काय, तर कोण भेलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज भेले नाही बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्याची उघडी नागडी आणि आजपासून मरायचं झालं तर शिवराजांकरता मरायचं. सर्वांनी बेलभंडारा हातामध्ये घेतला, रायरेश्वराच्या पिंडीवरती गेले आणि एकच जयघोष झाला, हर हर महादेव, हर हर महादेव. आवाज वाढवा. रायरेश्वराच्या पिंडीवरती जाऊन गुलालाची उधळण झाली आणि सातारा प्रांत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. सातारा प्रांत जिंकल्याच्या नंतर कोल्हापूरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर पन्हाळगड नावाचा किल्ला आहे, 1200 मावळे त्या गडावरती होते. सिद्धी जोहर नावाचं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं. फाजल खान आला होता अफजल खानाचा पोरगा बदला घेण्याकरता आणि गडावरती 1200 मावळे होते आणि 42,000 सैन्यांनी विडा टाकला होता. गड सोडणं काळाची गरज होती. अरे आता आज कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आता आज कुठेतरी जय भवानी, आता आज कुठेतरी जय शिवाजी, अरे आता आज कुठेतरी हर हर महादेवाची ललकारी घुमत होती. पण तेवढ्यामध्ये या महाराष्ट्रावरती संकट, या भारतावरती संकट आलं होतं, स्वराज्यावरती संकट आलं होतं. गड सोडणं काळाची गरज होती. धो पाऊस पडलाय, पुसाटीचा बुरुज ढासळलाय, तिकडचं सैन्य कमी झालंय. राजांच्या कानावरती बातमी गेली की राज पुसाटीचा बुरुज ढासळलाय, राज तिकडचं सैन्य कमी झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावरतून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील, दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी बसल आणि 400 मावळे गडाचं रक्षण करतील, असं सगळं नियोजन ठरलं होतं. पण तेवढ्यामध्ये गरज होती राजांना, राजांसारख्या दिसणाऱ्या एका मावळ्याची. त्या मावळ्याचं नाव होतं शिवानावी. अरे नावी समाजाचं रक्त आहे महाराज, नावी समाजाचा मावळा आहे. नावी समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे धनगर समाजाचं रक्त या महाराष्ट्राकरता कामी आलंय, मराठा समाजाचं रक्त या महाराष्ट्राकरता कामी आलंय. म्हणून आपण जातीवाद करायचं नाही महाराज. 18 पगड जातीचं स्वराज्य आहे, बहुजनांचं स्वराज्य आहे, शेतकऱ्यांचं स्वराज्य आहे. म्हणून जातीवाद आपण कधी करायचा नाही. अरे शिवानावी गेला, राजा तुम्हाला माझी गरज आहे, राजा द्या तुमचा मुकुट, राजा द्या तुमचा शिला. अरे शिवबा म्हणलं तुला हे घालून तिथं जायचंय ना, तिथनं तुला परत यायचं नाही, जातो की राजा लक्षात ठेवा, 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरल जातो की राज. तो आता सिद्धियाच्या सामन्यामध्ये गेला, त्याची कत्तल झाली आणि कत्तल झाल्याच्या नंतर इकडे 3,500 गनिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लागलं होतं. गजापूर नावाचं गाव आहे, तिथं एक पावनखिंड आहे. त्या पावनखिंडेमधून 2 माणसं जातात, 2 माणसं येतात. बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी थांबवली. राजांना घ्या मुजरा. बाजी कशासाठी मुजरा? पाठीमागून 3,500 गनिम येतंय राज, याच्यातील 100 मावळे तुमच्या सोबत घ्या. यशवंतराव सुरेंचा वेडा पडला विशालगडाला, तुमची भवानी बाहेर काढा, त्यांचा पराजय करा आणि गडावरती जाऊन 5 तोप्यांच्या फेऱ्या लावा. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी जीवाची बाजी लावेल. लढतोय जा राज. इकडे युद्ध सुरू झालं. अरे कुठून तरी भाला यायच्या, त्या बाजीच्या पोटामध्ये लागायचा. कुठून तरी सरकन दिशी तलवार यायची, त्याच्या अंगावरती लागायची, खाली पडायचा, पुन्हा उठायचा. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. अरे सिद्धी जोर म्हणायचा, अरे क्या बाजी आहे, अरे क्या मावळा आहे, अरे क्या मराठा आहे, अरे क्या लढता आहे. पण तेवढ्यामध्ये पोर्तुगीजानं बंदूक लावली आणि ती बंदुकाची गोळी बाजीप्रभू देशपांडेंच्या छातीवरती लागली आणि बाजी धरणीला पडला. पुन्हा म्हणायचा, आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज? नाही बाजी. राजे आता विशालगडावरती पोहोचतो झाले आणि विशालगडावरती जाऊन राजांनी 5 तोफा लावल्या. पहिली तोफ सांगत होती, या व बाजी छत्रपती शिवाजी महाराज तुमची वाट पाहताय, या व बाजी विशालगड तुमची वाट पाहताय, या व बाजी आऊसाहेब तुमची वाट पाहताय. तो बाजी त्याच तोफेचा आवाज ऐकण्याकरता बाजीचे कान तळमळत होते बरं का. जगण्यासाठी नाही महाराज, फक्त आणि फक्त मरण्यासाठी बरं का. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कधी जगण्यासाठी स्पर्धा लागली नाही महाराज,
स्पर्धा लागली ती फक्त आणि फक्त कशासाठी? मरण्यासाठी. अरे मला एक जणांनी विचारलं कोण छत्रपती शिवाजी महाराज? त्याला उत्तर दिलं की 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, मुघल, फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. सामाजिकता, नैतिकता, धार्मिकता अशा पवित्र विचाराचा कस म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. झोपलेल्या जनतेच्या कानाखाली चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी मोडण्याचं माप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्राचा, या भारताचा, या जगाचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. हे शिवबा आहे बरं का महाराज. सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल. सगळ्या महिला पुरुषांनी सगळ्यांनी जोरदार हात वर घ्यायचे. हात वर घ्या. सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल. टाळी. सोसले ते हाल त्यानं केली ही कमाल. एक मराठ्यानं मराठ्याला टाळी. एक मराठ्यानं मराठ्याला केलं मला माल. असा हा जिजाऊचा असा टाळी. टाळी. सोसले ते हाल त्यानं केली कमाल. टाळी एकसाथ सर्वांनी वर हात घ्या. सोसले ते हाल त्यानं केली कमाल. एक मराठ्याला केलं मला माल. असा हा जिजाऊचा, असा हा जिजाऊचा, असा हा जिजाऊचा, असा हा जिजाऊचा. आणि हे करत असताना टाळ्या. या हिंदुस्थानावरती प्रमुखत्वानं 3 संकट आली होती. टाळ्या. पहिलं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं शाहिस्ते खानाचं. टाळ्या. वर हात. त्याची बोटं राजांनी काढली होती. दुसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं क्षितिज जोहर नावाचं. त्याच्या हातावरती राजांनी छुरी दिल्या होत्या. आणि तिसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं बडी बेगम साहेबांनी दरबार भरवला. टाळी. आणि दरबारामध्ये सांगण्यात आलं की कोण नाही का छत्रपती शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा. तेवढ्यामध्ये एक धिप्पाड देव उठला. कर 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 त्याच्या पायाचा आवाज येऊ लागला. सुवर्ण ताटासमोर सुवर्ण ताट होतं. सुवर्ण ताट्यामध्ये पैशाचे विडे होते. पैशाचा विडा त्याने उचलला. त्याने सांगितलं मै लावून छत्रपती शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा. टाळा. अफजल खान त्याचं नाव होतं. या महाराष्ट्रावरती पहिली स्वारी त्याची पडली होती. टाळ्या. पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्याच्या नंतर खानानं पंढरपूरच्या मंदिराची नासधूस केली. दुसरी स्वारी तुळजापूरला आली. तुळजापूरला आल्याच्या नंतर खानानं तुळजाभवानीची मूर्ती जातामध्ये भरण्याचं काम केलं. गोंधळाच्या डोळ्यात पाणी गालावरती आलं आणि गोंधळाने साकडं घातलं. दारू गडबया दारू गैर दारू गडबया दारू गडबया दारू गैर दारू गडबया दारू गडबया दारू गैर दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू. कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया दार. कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया दारू. पाथर्डीची ममता देवी दारू गडबया दारू. येरवड्याची येडेश्वरी दारू गडबया दारू. तलवाड्याची तुलिता देवी दारू गडबया दारू. दारू गडबया दारू गैर दारू गडबया दार दारू गडबया दारू गैर दारू गडबया दार. दारू गडबया दारू गैर दारू गडबया दार दारू गडबया दारू गैर दारू गडबया दार. भवानी तुझ्या कृपेने दारस भक्ताला. अगाध महिमा तुझी मावली दार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागा मी दोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागा मी दोरात सारी. आई गोंधळाला ये.
माता की वंदे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कोण भेलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज भेले नाही बरं का. मनवनी चिंता नाही आम्हा दासा न भेव गर्भवासा जन्म घेता पुढं काय आपुल्या इच्छा करू गदारोळ बघू सर्व काळ सर्व सुखी. आमच्या इच्छेने आम्ही इथे येतो आणि आमच्या इच्छेने आम्ही इथून निघून जातो. मग पुढं काय देव आता आमचा सांगती झालाय. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एरा देव आता आमचा सांगती झालाय. देव आम्हाला आता कधी विसरत नाही कधी विसरू शकत नाही. असा अभंगाचा भाव तुमच्यासमोर मांडलाय. एका चरणाचा भाव तुमच्यासमोर मांडलाय. बाकीचे 3 चरण सरळ सांगितलेत. झालंय आपलं कीर्तन बघा. 11 वाजले तर एक 5 मिनिटं माझ्याकडे वेळ आहे बघा. 4-5 संदेश मी तुम्हाला देणार आहे आणि कीर्तनाला पूर्णविराम देणार आहे. नंबर 1 गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. नंबर 2 जी माय 10-10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये काम करायला जाईल ना दादा त्या आईवडिलाच्या कंबरड्यात लाल घालणाऱ्या आवलाच्या मिळाली बरं का. अरे एखाद्या दारू पिणाऱ्याची माय जर या कीर्तनामध्ये आली ना या मंदिरामध्ये आली तर देवाकडे एकच विनंती करत असते काय कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला येऊ दे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला येऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे. देवा माझ्या मुलांना कुणाची दारू पिवणारे जी माय 10-10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये काम करायला जाईल ना दादा त्या आईवडिलाच्या कंबरड्यामध्ये लाद घालणाऱ्या अवलाद जन्माला आली. अरे तुम्ही डॉक्टर व्हा तुम्ही महाराज व्हा तुम्ही इंजिनियर व्हा पण ज्या माईबापानं तुम्हाला हे योग्य त्याचं बनवलंय त्या आईबापांना कधी विसरू नका. बघा 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाहीत. काय 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला रोज घडणार नाहीत. 2 लक्ष प्रदक्षिणा काशीच्या घडणार नाहीत. इतकं पुण्य जर तुम्हाला रोज पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर नाथ बाबा म्हणतात 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. 1 नमस्कार करिता मातेसी इतके पुण्य होय. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या आईच्या चरणी एकदा आपण नतमस्तक झालो ना इतकं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी सावळी ग माझी आई मला किती ग प्रेम देई. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. त्या आई वडिलांची सेवा करा. नंबर 3चा संदेश असा आहे की मुलीला गर्भामध्ये मारू नका रे. एक मुलगी हे देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बनू शकते. सुनीता विलियम्स बनू शकते. किरण बेदी बनू शकते. आपल्या बीड जिल्ह्याचा 1 नंबर आहे महाराज. मुलीला गर्भामध्ये मारू नका. एक मुलगी गर्भातून आपल्या आईला विनंती करते सांग ना आई मला कोण वाचवणार सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. कोणी म्हणो काही कोणी म्हणो नाही सोनोलीला तुझा जन्म देना ग आई. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. ती म्हणते आई रक्षाबंधनाचा सण आला ना तर माझ्या दादाला मी 2-2 राख्या बांधीन. राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. होईन मी जेव्हा राजाची ग राणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी जाईन मी दूर दूर माझी आई रडणार. जाईन मी दूर दूर माझे बाबा रडणार सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. कोणी म्हणो काही कोणी म्हणो नाही सोनोलीला तुझा जन्म देना ग आई. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. झालंय आपलं कीर्तन. पुनश्च एकदा अतिशय सुंदर आपल्या गावचं निवेदन आहे. एवढं तरुण वर्ग महाराज हे तरुण वर्ग बाकीच्या खेळामध्येच रमलेलं आहे पण तुमच्या गावचे सर्व तरुण मिळून हे सप्ताह करताय. यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. यांना तुम्ही यांचे हात बळकट केले पाहिजे. महाराज या सप्ताहामध्ये या. इथं आल्याच्या नंतर महाराज 365 दिवसातून हे म्हणजे 8 दिवस ऊर्जेचे असतात. ऊर्जेचे इथं आल्याच्या नंतर इथं चटाई टाकण्याची सेवा करा. इथं बिल भरा. इथं चटाई टाकण्याची सेवा करा. झाडून घेण्याची सेवा करा. दुसरी काय काम असेल ते काम करा. महाराज तुम्ही इथं जर काही दिलं
ना आयुष्यभर तुमच्या जिंदगीमध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही महाराज. म्हणून इथं देत चला, इथं वर्गणी आपण दिली पाहिजे. एवढे छान सप्ताह आपण करताय, एवढे तरुण वर्ग महाराज. बाकीच्या गावात आपण गेलो तर तरुण पोरं काय करतात आपल्याला पाहायला भेटतंय, पण आपल्या गावची पोरं एवढं सुंदर नियोजन करतात, एवढे मस्त मस्त भारी भारी महाराज लोक तुमच्या गावाला आणतात. म्हणून त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही जर इथं बिल जर फाडलं नाही, तुम्हाला दवाखान्यात बिल भरावं लागतं बरं का. एक 80 वर्षाचं म्हातारं होतं महाराज बरं का बाबा, 80 वर्षाचं म्हातारं, परवा दिवशी पेपरला आलं होतं, 80 वर्षाचा म्हातारा होता. तो डॉक्टर साहेबाकडे गेला. डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये दुखतंय काहीतरी बघा. डॉक्टर साहेबांनी चेक केलं आणि डॉक्टर साहेब म्हटले तुमचं ऑपरेशन करावं लागेल म्हटली. मग ते ऑपरेशन करण्याकरता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आला हरिभाऊ. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याचं हृदय काढलं आणि 2.5 तास हृदय एका काचेच्या भांड्यामध्ये त्या डॉक्टर साहेबांनी सांभाळलं. 8 दिवसांनी डिस्चार्ज झाल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी बिल काढलं, त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये दिलं. 80 वर्षाचं म्हातारं होतं. म्हाताऱ्याने बिल वाचलं, तर बिल होतं 8,80,000 रुपये. म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. पण डॉक्टर साहेबांना वाटलं की बिल जास्त झालं म्हणून म्हातारं रडतं की काय. पण डॉक्टर साहेब त्याच्या जवळ गेले, त्याला म्हणले एक काम करा, तुमच्याकडे 8,80,000 रुपये द्यायला 80,000 रुपये तुम्हाला द्यायला नसतील, याच्यातले 2 लाख रुपये मी कमी करतो म्हटले. पण एक काम करा, तुम्ही काय रडू नका. त्या आजोबा म्हटले तुम्ही एवढं बिल केलं म्हणून मी रडत नाही, पण ऐका ना डॉक्टर साहेब, तुम्ही 2.5 तास माझं ऑपरेशन केलंय, 2.5 तास माझं हृदय तुम्ही एका काचेच्या भांड्यामध्ये सांभाळलंय, तर तुम्ही माझं बिल 8,80,000 रुपये केलंय. पण 80 वर्ष झालं हो, माझा देव माझं हृदय सांभाळतोय, माझा विश्वाचा मालक माझं हृदय सांभाळतोय, त्याने आणखी माझं बिल काढलं नाही. त्याचे किती उपकार माझ्यावरती आहेत. पण तुम्हाला जर वाटत असेल की डॉक्टर साहेबांना आपलं बिल काढू नये, देवानं आपलं बिल काढू नये, तुम्ही इथं बिल भरा बरं का. इथं आपण जर दिलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही महाराज. यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्याच गावचे रत्न आपले विठ्ठल महाराज आहेत, सर्व टाळकरी मंडळी, आमचे हरिभाऊ आहेत, गोड महाराजांचा आवाज आहे, त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. आमचे महेश दादा आहेत, आमचे तात्या आहेत, दत्ता महाराज, गणेश दादा, सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मोठा अंत करून मला माफ करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.